तो प्रत्येक गोष्टीला उत्तर देत नाही. तो घाबरट असेलच असं नाही. कधी-कधी तो इतका मजबूत असतो, की त्याला स्वतःला सिद्ध करायची गरजच वाटत नाही. तो फक्त योग्य वेळ येण्याची वाट बघत असतो. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे, जी कदाचित तुमच्या आयुष्याशी जोडलेली आहे. आपल्या बाजूला अनेक लोकं राहतात, जे शांत राहणाऱ्या माणसाला घाबरट समजतात, कमकुवत समजतात. पण खरंच शांत राहणं म्हणजे कमकुवत असणं असं असतं का? चला तर मग आज या विषयावर मनापासून बोलूया. व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझ्या प्रणाली देवलकर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण अनेकदा बघतो, जो माणूस कमी बोलतो, दुसऱ्यांशी वाद घालत नाही, प्रत्येक गोष्टीला उत्तर देत नाही, लोक त्यालाच कमी समजू लागतात. त्यांना वाटतं हा काही करू शकत नाही. पण ते विसरतात की प्रत्येक शांत माणसामागे एक मजबूत मन लपलेलं असतं. प्रत्येक लढाई ही शब्दाने जिंकायची नसते. काही लढाया संयमाने जिंकाव्या लागतात. कारण जो प्रत्येक गोष्टीवर रागावतो तो मजबूत नसतो. खरा मजबूत तोच असतो जो राग असूनही स्वतःवर नियंत्रण ठेवतो. प्रत्येक वेळी दिसतं तेच खरं असतं असं नसतं. याचीच आठवण करून देणारी एक गोष्ट तुम्हाला सांगते. एका गावात एक मुलगा राहत होता. तो खूप शांत होता. कोणाशी जास्त बोलायचं नाही. कोणी त्याची थट्टा केली तरी त्याला तो प्रत्युत्तर द्यायचा नाही. गावातले लोक त्याला घाबरट समजायचे. अचानक त्या गावात पूर आला आणि अनेक लोक अडकले. जे स्वतःला धाडसी समजायचे ते सुद्धा मागे राहिले. पण तो शांत मुलगा कोणताही विचार न करता एकेकाला वाचवू लागला. त्या पुराच्या पाण्यात उतरला आणि एका व्यक्तीला वाचवू लागला आणि एकामागून एक सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढू लागला. ज्यांनी त्याची थट्टा केली त्यांनाही त्यानेच वाचवले. कारण त्याला कोणाला हरवायचं नव्हतं, फक्त माणुसकी जपायची होती. त्या दिवशी संपूर्ण गावाला समजलं की शांत माणूस कमकुवत नसतो. ही गोष्ट आपल्याला एक मोठा धडा शिकवते. जो प्रत्येक गोष्टीला उत्तर देत नाही, तो घाबरट असेलच असं नाही. कधी-कधी तो इतका मजबूत असतो की त्याला स्वतःला सिद्ध करायची गरजच वाटत नाही. तो फक्त योग्य वेळ येण्याची वाट बघत असतो. म्हणून पुढच्या वेळी जर तुम्हाला एखादा शांत माणूस दिसला तर त्याला कमी समजू नका. कारण त्याची शांतता ही त्याची कमजोरी नसते, तर त्याचा स्वभाव, त्याचा संयम आणि त्याची खरी ताकद असते. म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा, मोठ्याने बोलणारा प्रत्येक माणूस हा ताकदवान नसतो आणि शांत राहणारा प्रत्येक माणूस हा कमकुवत नसतो. खरी ताकद आपल्या शब्दांमध्ये नसते, तर आपल्या कृतीमध्ये असते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तर कमेंटमध्ये नक्की लिहा, शांतता हीच खरी ताकद असते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि जी शांत स्वभावाची माणसं असतात, तुम्ही असाल किंवा तुमच्यासारखे तुमचे मित्र असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा. आणि माझ्या प्रणाली देवलकर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.